हे आहेत महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी. सगळ्या चोरायचा बाजार झालाय. तोच शेतकरी ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो. या शेतकऱ्यानं थेट मोदी सरकारलाच धारेवर धरलंय. कारण शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेत, प्रचंड संतापलेत आणि आता हाच राग त्यांनी सरकारवर काढलाय. सरकार तर म्हणता येईल व्यवस्था केली, काहीच केली नाही. सरकारनं आता फक्त पुरायचे ठरवत लोक पुरायसाठी. हा, सरकारनं काहीच केलं नाही. फक्त 2,000 रुपये दिले आणि सगळे शेतकरी मारले. कारण 3 महिन्याला 2,000 कारण मोदीने दिले. त्याने काहीच केलं नाही आणि आता सगळ्या मालात मारले शेतकरी. खताला मारले. पैसा आला ना खात्यावर. काय करतात त्या पैशाला? इकडे आमच्या क्विंटल मध्ये 10,000 गेले एका क्विंटलात. तर 100 क्विंटल मालिका म्हणलं किती पैसा नुकसान झाली सांगा? किती शेतकरी जगले तिकडे? मग काय अर्थ? बस पाकिट मारल्यासारखं काम आहे का? पाकिट मारण्याच्या वरच आहे. ते चोर पाकिट मारते चोरून हे उजागरच मारायले. कोण? ते सरकार. कोण दुसरं कोण दाबी मारायलो का? सोयाबीन विकायची घ्या गेलं तर 10,000, विका गेलं 5,000 4,000. आता 4,000 आहे. त्याच्या खजिन्यात गेले की 8,000 10,000 होते. कापूस 15,000 होता, आता 6,000 झाला. त्याला कोण कोण शेतकरी वाली आहे? पिकून मेला की ते पिकवायला भरायला त्याच्यातच भरायला. त्या खत म्हणलं तर त्याला 500 रुपये बॅग, 250 रुपये बॅग, 2,500 रुपये बॅग, 2,500 कोणता मारी काय राहो क्विंटल तुमचा. गहू 2,200, खत म्हणलं 3,000, 5,000 का क्विंटल. मग आता सांगा, तुम्ही सांगा आता काय करायचं? सगळा मेळच चुकवला त्याने सध्या. आता चुकवला म्हणा का चालवायले म्हणा. आता तुम्ही होय, तुम्ही सजेरे समजायले ना, पण आम्ही नाही समजे. आता करा. आणि एक तर तोड काय बोलणार? बाकीचे मारतीला धरू त्याच्यावर काही म्हणलं तर नाही. पण सरकार कोणाची पगार केली? कोणती पगार केली? ही का? ही 2,000 रुपये खात्यावर टाकायला आणि एका सोयाबीनच्या पोत्यावर किती मारायला? तर त्याने 25 पोते जरी येऊन विकले तर एका पोत्या मागे 5,000 मारले. ते 100 पोत्याचे किती झाले? मग याला किती दिवस जगू देते सांगा? 15,000 रुपये कापूसही गेला आणि आता 6,000 7,000 रुपये कापूस घ्यायला. किती नुकसान केली त्याची? एक 100 लिटरचं औषध घ्या गेलं 10,000 रुपये लिटर. 100 मिली 500 रुपयाची. आणि याचं कोणतं आहे 100 मिलीचं शेतकऱ्याचं माप? त्याला किती मालिक करावं लागायला सांगा? एका लिटर मध्ये क्विंटल भर कापूस द्यावा लागायला तर भरती होईल. मग आता सांगा, आता कसा शेतकरी वरील शेतकरी गेला तिथं. आजोबांनी सोयाबीन आणि कापसाच्या मालाची किंमत सांगितली आणि थेट सरकारला सुनावलं. पण शेतकऱ्यांसाठी सरकारने 2,000 रुपये खात्यात जमा करण्याचं आश्वासनही दिलं होतं. त्याचं पुढं काय झालं असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. यावर सुद्धा शेतकरी काय म्हणाले ते एकदा पहाच. काची पगार चालू केली? खात्यावर नाही. कुठे खात्यावर? कोणाच्या? मी अजून काही पगार उचलली नाही. खात्यावरच नाही. सगळ्या चोरायचा बाजार झालाय. कोण म्हणत तुम्हाला पगार चालू केली? 2,000 रुपये महिन्यात शेतकऱ्याला देतो म्हणते सरकार. कुठे तयार आहे? आमचं आम्हाला घोडीचा बोत घोडील बाजार आहे काय? घरातून तयार आहे का? 3,000 3 महिन्यात द्यायला मला नाही. तू अजून काही नाही रुपया नाही घेतला म्या. सगळं बी बुडी नाही. पण त्याचं म्हणणं आहे शेतकरी जगला पाहिजे. काच्या माथा जगल? हे अशाल जगत आहे शेतकरी. फाशी घेऊन मेला पाहिजे आणि मरणच का? इंडियन घ्यायला तर पियाले तर फाश्या घ्यायला तर काहून कसं काय व्हायले? काय पुरल? हो शेतकरी कुठं पुरल सांगा ना? काहला पुरल? बिया भरणार पुरल का? खायला पुरल? एक बाजार करायला गेले नवरा बायकोचा 2,000 रुपये पुरल का? शेतकऱ्यावर ध्यान आहे का? आता ध्यान आहे शेतकऱ्यावर. माती झाली शेतकऱ्याची. शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय. आता शेतकऱ्यांच्या या प्रश्नांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय उत्तर देणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.